कार्यारंभी विद्येची देवता श्री गणेश व शारदा देवी यांना वंदन करून मी रोहिणी जोशी कार्यक्रमाची सूत्रे हाती घेते. अक्षर भारती मराठी वैदर्भीय अध्यापक संघातर्फे आयोजित अभिनव उपक्रमातील आज पुष्प 16वे गुंफले जात आहे. हे पुष्प गुंफण्याचा सन्मान ज्यांना लाभला त्या आजच्या सुविद्य व तज्ञ मार्गदर्शिका डॉक्टर नंदा भोर मॅडमचा परिचय आपणास होणे हे औचित्याचे आहे. डॉक्टर नंदा भोर मॅडमचं शिक्षण MA MEd PhD एवढं असून गेल्या 26 वर्षापासून त्यांची शैक्षणिक सेवा भैरवनाथ विद्यालय 2 तालुका खेड जिल्हा पुणे येथे अविरत सुरू आहे. 5 सप्टेंबर 2018 पासून मराठी विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे त्या कार्यभार सांभाळत आहे. 2001 पासून मॅडम जिल्हास्तरीय तज्ञ मार्गदर्शिका म्हणून कार्यरत आहे. 2008 पासून राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शिका तसेच पाठ्यपुस्तक समीक्षक म्हणूनही कार्यरत आहे. बालभारती पुणे येथे अभ्यास गटाच्या त्या सदस्य आहेत. 2018-19च्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ पुणे यांच्या पाठ्यपुस्तक निर्मितीत यांचा सहभाग होता. 2019-20च्या सेतू अभ्यास समितीच्याही त्या सदस्य आहेत. एवढेच नव्हे तर मॅडमनी सकाळ नाट्य वाचन लेखन स्पर्धेत सतत 3 वर्षे प्रथम क्रमांक प्राप्त केलाय. 2020च्या केसरी अभ्यासक्रमामध्येही त्यांनी लेखन केलंय. अशा हरहुन्नरी बहुआयामी व्यक्तित्वाच्या धनी असलेल्या डॉक्टर नंदा भोर मॅडमना मी विनंती करते की त्यांनी कवी किशोर पाठक यांनी आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न ज्या कवितेत रेखाटले आहे त्या स्वप्न करू साकार कवितेचे अंतरंग आपणा समोर उलगडावे. डॉक्टर नंदा भोर मॅडम. सर्वांना नमस्कार. एक आगळा वेगळा कार्यक्रम घेऊन तुम्ही हे जे उपक्रम सुरू केलेला आहे त्याला माझ्या लाख लाख शुभेच्छा. आणि अशा ह्या उपक्रमामधील 16वं पुष्प गुंफण्यासाठी योगायोग काय पहा की हे 16वं पुष्प गुंफण्यासाठी आणि संपूर्ण पद्यपाठाचा जर अंक पाहिला तर तोही 16वाच आहे. हे गुंफण्यासाठी मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. विद्यार्थी मित्र हो, अगदी शेवटचं पद्य घेऊन आपण पुढे आलेलो आहोत. परंतु हे शेवटचं पद्य म्हणजे संपूर्ण पाठ्यपुस्तकाला कवेत घेणारा अशी ही का पद्य आहे. स्वप्न करू साकार. कवी किशोर पाठक यांची ही कविता सर्व मूल्य सर्व जीवन कौशल्य यांना कवेत घेणारी अशी आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारचं काव्यलेखन करणाऱ्या या कवीची ओळख करून घेणं हे खचितच आवश्यक आहे. आणि म्हणून सुरुवातीलाच आपण कवी किशोर पाठक यांची ओळख करून घेऊया. कवी किशोर पाठक. पाठक हे नाव ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की यशवंत पाठक यांचे हे बंधू आणि सर्वात महत्वाची ओळख त्यांची म्हणजे कवी कुसुमाग्रज यांचे मानसपुत्र. कवी कुसुमाग्रज यांचे मानसपुत्र म्हटल्यानंतर त्याच्यातच सर्व काही सामावून जात. सिव्हिल इंजिनियर असलेले हे कवी दगडांच्या इमारती बांधता बांधता साहित्याची इमारतही त्यांनी खूप मोठी उभी केली. पाठ्यपुस्तकामध्ये त्यांच्या साहित्य संपदेची जी ओळख करून दिलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त थोडीशी ओळख मी या ठिकाणी करते. बहुरंगी आणि बहुढंगी असं व्यक्तिमत्व कवी किशोर पाठक आहेत. मी मृगजळ पेरीत संभवा काळा तुकतुकीत उजेड अशा प्रकारची इतरही कविता संग्रह त्यांचे आहेत. त्याचप्रमाणे ललित अलगुज नावाचा ललित लेख संग्रह, मनस्पर्शाच्या गहनतळी ही सुंदर अशी कादंबरी, काळोखाच्या वर, अंतस्वर, उड्डाणाची वेळ झाली ही नाट्यसंपदा आणि मिटल्या पानांची झाडं जीर्णरेषांच्या खाली असे सुंदर कविता संग्रह या कवीने मराठी साहित्याला दिलेले आहेत. भिंगरी भिंगरी चुळूक बुळूक असा कसा तसा या सहित 9 बालकविता संग्रह या कवींचे आहेत. आणि त्याचबरोबर
हे कवी पडलं म्हणून की काय, संवाद, भिंत अशा 8 एकांकिका या कवींच्या आहेत. अनेक पुरस्कार. वैशिष्ट्य असं की यांच्या प्रत्येक पुस्तकाला कुठला ना कुठला पुरस्कार लाभलेला आहे. अशा बहुरंगी व्यक्तिमत्वाच्या या कवींची ओळख करून घेतल्यानंतर देशभक्तीने प्रेरित अशा कुसुमाग्रजांच्या ह्या मानसपुत्राने त्यांचं जणू काही शब्दच तोंडातले घेऊन आपल्यालाही आपल्या सामोरे ही कविता देशभक्तीने परिपूर्ण असलेली, राष्ट्रीय एकात्मतेने परिपूर्ण असलेली ही कविता स्वप्न करू साकार. या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार, या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. फुला मुलातून हसतो श्रावण, मातीचे हो मंगल तन मन, चैतन्याचे फिरे सुदर्शन, शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. या हातांनी यंत्र डोलते, श्रमशक्तीचे मंत्र बोलते, उद्योगाचे चक्र चालते, आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. हजार आम्ही एकी बळकट, सर्वांचे हो एकच मनगट, शक्तीची झडते नौबत, घराघरातून जन्म घेत असे तेज नवा अवतार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. या विश्वाची विभव संपदा जपू वाढवू आम्ही लाखदा, हस्त शुभंकर हवा एकदा, भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. पहिलं ध्रुवपद जे आहे त्या ध्रुवपदामध्ये संपूर्ण कवितेचा सार भरलेला आहे. सर्व मूल्य आणि जीवन कौशल्य यांनी परिपूर्ण असलेले असे हे काव्य. सुरुवातीलाच कवी म्हणतो की या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार. विद्यार्थी मित्र हो, अधिकार म्हटलं की कर्तव्य आलीच. आणि मग या देशाच्या मातीवर जर आमचा अधिकार आहे तर या देशाची माती, या देशाला जपण्याचा, संवर्धन करण्याचा हक्क जसा आमचा आहे तशीच कर्तव्ये आहेत. या देश म्हटल्यानंतर हा देश, मग हा देश म्हणजे कोणता देश, तर भौगोलिक संपदेने परिपूर्ण असलेला, प्राचीन इतिहासाने परिपूर्ण असलेला असा हा देश, म्हणजेच प्राचीन इतिहासाने भरपूर राहिलेला. इतिहासाने परिपूर्ण असं म्हटल्यानंतर थोडीशी ओळख इतिहासाचीही करून द्यावी लागते. कृतयुगापासून तर कलियुगापर्यंत असा वैभवशाली परंपरा असलेला असा हा आमचा देश. सत्यवादी हरिश्चंद्र, पुरुषोत्तम राम, द्वापर युगामध्ये दुष्टांचा संहार करणारा श्रीकृष्ण आणि कलियुगामध्ये अशा अनेक महान विभूतींनी भरून परिपूर्ण असलेला असा हा देश. आणि अशा ह्या देशाच्या मातीवर आमचा अधिकार आहे असं कवी म्हणतो. आणि म्हणूनच अधिकार आहे तर कर्तव्य बजवायची. मग कर्तव्य काय बजवायची, कर्तव्य काय करायची, तर ह्या नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न साकार करायचे. नवी पिढी आणि नवे युग असं जेव्हा कवी म्हणतो तेव्हा खचितच नवी पिढी आणि नवयुग काय आहे असं आपण जेव्हा म्हणत असतो तेव्हा जुनी पिढी आणि जुनं युग कसं होतं याची तुलना आपल्याला ह्या ठिकाणी करावी लागते. ही तुलना करत असताना आत्ताच्या पिढीचं आणि आत्ताच्या ह्या युगाचं काय वैशिष्ट्य आहे हे आपल्याला जाणून घ्यावं लागतं. जुनी पिढी आणि जुनं युग जेव्हा आपण म्हणतो तेव्हा शेती संस्कृती, कृषी संस्कृती असणारा असा हा देश होता. आणि आत्ताचं जर आपण पाहिलं तर विज्ञान युगाने प्रेरित असलेला असा 21वे शतक म्हणजे विज्ञान युग समजलं जातं. अशा विज्ञान युगाने पुढे जाणारा असा हा देश आहे. आज सगळीकडे प्रत्येक घटक आपण जर पाहिला तर आपली दिवसाची सुरुवात यंत्राने होते तर शेवटही यंत्राने होत असतो. असं हे विज्ञान युग की जे पूर्वी नव्हतं, आजही नाही. आज आपण पाहतो तेव्हा आज नाही असं मी म्हणणार नाही. तर जरी यंत्र असली तरी जुनं ते सोनं असं घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे.
जुनं ते सोनं असं जरी हवं असलं तरी नवं सुद्धा अव्यर्था कामा नये. आणि म्हणून ही नवी पिढी आणि नवयुग आपल्याला साकार करायचे. ही नवी पिढी आणि नवयुग साकार करण्यासाठी कोण कोण तयार आहेत हे पाहत असताना मातीवरचा अधिकार म्हणजे काय? एका मातीच्या कणावरचा नाही, तर हिमालयापासून तर हिंदी महासागरापर्यंतचा अधिकार, ह्या संपूर्ण भूमीवर माझा अधिकार आहे. नवे युग म्हणजे यंत्रयुगाकडे घेऊन जाणारी पिढी, आणि नवी पिढी नवयुग यांचं स्वप्न साकार करायचे. ह्या संकल्पना आपल्याला ह्या ठिकाणी समजून घ्यायच्या आहेत. स्वप्न साकार करायचे म्हणजे काय? तर ह्या नव्या पिढीला आवश्यक असणाऱ्या सगळ्या काही गोष्टी आम्हाला परिपूर्ण करून द्यायच्या आहेत. आम्हाला म्हणजेच ही धरोधर असणारी तुम्ही पिढी आहात. काय अपेक्षित आहे या पिढीला हे आम्हाला घ्यायचं आहे. आता जे आमच्या पूर्वजांनी आम्हाला जे निर्माण करून दिलं, आम्हाला जी सुखी संपन्न असा देश आमच्या हातामध्ये दिला, तशाच प्रकारचा सुखी संपन्न असणारा असा देश आम्हाला तो पुढच्या पिढीसाठी द्यायचा आहे. त्यांनाही तेच अपेक्षित आहे, तेच स्वप्न त्यांचं साकार करायचं आहे. आणि काय स्वप्न साकार करायचं आहे ते कवी पुढच्या कडव्यांमध्ये सांगत आहे. नेक्स्ट. फुला मुलातून हसतो श्रावण, मातीचे हो मंगल तनमन, चैतन्याचे फिरे सुदर्शन. कवी या ठिकाणी म्हणतो की फुला मुलातून श्रावण हसतोय. आता खरं पाहिलं तर ह्या ठिकाणी श्रावण हसतो, श्रावण हा कुणी काही व्यक्ती नाहीये, तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असणारे जे 12 मराठी महिने आहेत त्यातील हा श्रावण. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अशा प्रकारे हे 12 महिने, आणि या 12 महिन्यामधला हा श्रावण. चैत्र महिन्यापासून शेतकरी आपल्या मशागतीला सुरुवात करतो, तर श्रावणामध्ये आपल्या शेतामध्ये हिरवगार डोलणारं पीक जेव्हा तो पाहतो तेव्हा त्याचा आनंद ओसंडून वाहत असतो. यालाच कवीने म्हटलेलं आहे हसणारा श्रावण. दुसरं ह्या ठिकाणी की पाऊस संपलेला असतो, परंतु ऊन आणि पाऊस अशा प्रकारची ही जी चैतन्य आपल्याला शेतामध्ये पाहायला मिळतं, तो असा हसरा असा सुंदर श्रावण. शेतामध्ये पीक जेव्हा भरून येतं तेव्हा शेतकरी आनंद होतो, आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्याच्या घरातली मुलंही हसायला लागतात. सुखी संपन्न अशा प्रकारचं हे कुटुंब पाहिल्यानंतर, शेतामध्ये भरणारं पीक पाहिल्यानंतर, फुलं भरभरून वाहणारी म्हणजे संपूर्ण सृष्टी अगदी हिरवीगार फुलांनी नटलेली असते. मातीचं तन आणि मन मंगल झालेलं असतं. पहा, ह्या ठिकाणी तन म्हणजे शरीर, मातीचं तन आणि मन पवित्र झालेलं असतं, सुंदर झालेलं असतं, हिरवगार झालेलं असतं. आता खरं पाहिलं तर माती काही मानलं तर सजीव आहे आणि मानलं तर सजीव नाही. निर्मिती करणारा असा हा घटक आहे, त्यामुळे तिला सजीवच मानली जाते. आणि अशा ह्या मातीमधून मग सगळीकडे चैतन्याचं म्हणजे सजीवतेचं चक्र फिरत असतं, सुदर्शन फिरत असतं. प्रतिकात्मक अशा प्रकारचा हा शब्द ह्या ठिकाणी वापरलेला आहे. सुदर्शन चक्र, श्रीकृष्णाच्या हातामध्ये असणारं, विष्णूच्या हातामध्ये असणारं हे चक्र. अनेक अवतार विष्णूचे आपण पाहिलेले आहेत, आणि अनेक अवतारापैकी हा 8वा अवतार श्रीकृष्ण याच्या हातामध्ये असणारं हे सुदर्शन चक्र. खरं पाहिलं तर दुष्टांचा संहार करणारं हे सुदर्शन चक्र, आणि निर्जीवतेला सजीवता प्राप्त करून देणारं हे सुदर्शन चक्र. आणि म्हणून ह्या ठिकाणी कवीने चैतन्याचे सुदर्शन चक्र असं म्हटलेलं आहे. संपूर्ण सृष्टीवर जेव्हा ते फिरतं तेव्हा त्या ठिकाणी तनमन ह्या सृष्टीचं भरभरून वाहत असतं. असा हा सुदर्शन चक्र फिरवणारा या ठिकाणी आपण असं समजूया की हा जो शेतकरी आहे तो शेतकरीच जणू काय हा श्रीकृष्ण आहे, आणि त्याच्या हातामध्ये असणारं हे सुदर्शन चक्र, तो संपूर्ण भूमीवर जेव्हा त्याची नजर फिरते तेव्हा सगळीकडे सजीवता निर्माण झालेली असते. आणि म्हणून कवी म्हणतो की शेतामधून पिकवू मोती धन हे अपरंपार. शेतकऱ्याच्या कष्टाचा घाम जेव्हा त्या शेतामध्ये गळत असतो तेव्हा त्या ठिकाणी हे धन अपरंपार म्हणजे अमर्याद अशा प्रकारचं धान्य पिकत असतं. ज्याप्रमाणे समुद्रामध्ये
त्या शिंपल्यात थेंब पडतो, पावसाचा थेंब पडतो आणि मोती तयार होत असतात. तशाच प्रकारे शेतामध्ये शेतकऱ्यामधला जो घाम आहे, तो घामाचा थेंब पडतो आणि ते शेतामध्ये ते धान्य पिकून येत असतं. त्याचप्रमाणे म्हणूनच या ठिकाणी कवीने त्या धान्याला मोत्याची उपमा दिलेली आहे. हसणारा श्रावण ही संकल्पना, मातीचे मंगल तन्म ही संकल्पना, चैतन्याचे सुदर्शन आणि असे हे धान्यातील असणारे मोती आणि अपरंपरा धन, अमर्याद धन. अमर्याद म्हणजे त्याला मर्यादा नाहीयेत, मोठ्या प्रमाणामध्ये कधीही न संपणार असं हे धन. हे जेव्हा निर्माण करतो शेतकरी, तेव्हा खऱ्या अर्थाने तो श्रीकृष्ण असतो. या ठिकाणी या कडव्यामध्ये फूलमूल, तन मन यासारख्या सामासिक शब्दांची योजना जेव्हा कवी करतो, तेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होत असतं. शेतातील धान्य ज्याला जेव्हा कवी त्याला मोती म्हणतो, तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला रूपक अलंकार पाहायला मिळतो. श्रावण, तनमन, सुदर्शन, धन ही नची पुनरावृत्ती आपण जेव्हा पाहतो, तेव्हा एक प्रकारची लय त्याला प्राप्त होते आणि यमक अलंकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारचं सौंदर्ययुक्त असं हे वर्णन कवीने या कवितेमध्ये केलेलं आहे. या हातांनी यंत्र डोलते, श्रमशक्तीचे मंत्र बोलते, उद्योगाचे चक्र चालते, आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार. शेतामध्ये काम करणारा शेतकरी जसा ह्या नव्या पिढीचं आणि नव्या युगाचं स्वप्न साकार करणार आहे, तशाच प्रकारे या देशामधला उद्योगामध्ये काम करणारा जो कामगार आहे, यंत्र चालवणारा जो कामगार आहे, तो कामगारही ह्या नव्या पिढीचे आणि नव्या युगाचे स्वप्न साकार करणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी कवी म्हणतो की या हातांनी यंत्र डोलते. कारखान्यामध्ये जेव्हा हे यंत्र चालते, जणू काही ते डोलत असते. खरं पाहिलं तर ह्या ठिकाणी काम करणारा जो कामगार असतो त्या कारखान्यामध्ये, ते यंत्र जेव्हा चालू होतं, तेव्हा त्या यंत्राच्या त्या चक्राकार अशा फिरणाऱ्या त्याच्यावर बरोबरच कामगार सुद्धा तो डोलत असतो. आणि ते त्याचं जे डोलणं आहे, आनंदून काम करणं जे आहे, ते काम करणं म्हणजेच ते यंत्र डोलत असतात, म्हणजेच यंत्र चालत असतात. गोलाकार फिरणारं ते जे चक्र आहे, ते चक्र ह्या ठिकाणी जेव्हा काम करत असतं, तेव्हा तो कामगारही आनंदाने आपला मंत्र बोलत असतो, श्रमशक्तीचे मंत्र बोलते. या ठिकाणी श्रमप्रतिष्ठेचे महत्व कवी आपल्याला सांगत आहे. शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्याचे श्रम, कारखान्यामध्ये काम करणाऱ्या या कामगाराचे श्रम, असा हा श्रमाचा मंत्र. विद्यार्थी मित्र, सत्यमेव जयते असं म्हटलं जातं की शेवटी सत्याचाच विजय होत असतो. त्याच्याच आधाराने ह्या ठिकाणी कवीने सत्यमेव ऐवजी श्रममेव जयते हा जो मंत्र आहे, सत्ययुगामध्ये सत्याचा मंत्र होता, कलियुगामध्ये म्हणजेच ह्या विज्ञान युगामध्ये श्रमाचं महत्व सांगितलेलं आहे. श्रममेव जयते, शेवटी श्रमाचाच विजय आहे. आणि म्हणून आळस बाजूला ठेवून आमचा हा कामगार जेव्हा कारखान्यामध्ये काम करत असतो, तेव्हा ह्या नव्या युगाचे आणि नव्या पिढीचे एक प्रकारे तो स्वप्न साकार करत असतो. ह्या देशाला सुखी आणि संपन्न करण्यासाठी शेतकरी जेवढे कष्ट घेतो, तेवढेच कारखान्यामध्ये काम करणारा कामगारही घेत असतो. असे हे उद्योगाचे चक्र अखंडपणे चालत आहे. या देशाला उज्ज्वल करण्यासाठी हा कामगार आपले हे जे बाहू आहे, ते बाहू सतत काम करत असतात, त्याचे बाहू. आणि म्हणून या ठिकाणी कवी म्हणतो की हे उद्योगाचे चक्र अखंडपणे चालत असते. शेतकऱ्याचे कष्ट, उद्योगात कामगाराचे कष्ट अखंडपणे जेव्हा चालतील, तेव्हा आभाळावर उत्क्रांतीचा गुया ललकार. कवी म्हणतो की ही नवी पिढी निर्माण करून, नव त्यांचं स्वप्न साकार करून, कुठलं स्वप्न साकार करायचे तर ह्या संपूर्ण जगावर घुमयूया ललकार. ह्या संपूर्ण जगावर आमचे चक्र, आमची सत्ता गाजवायची. आता खरं तर ह्या ठिकाणी सिकंदराने जग जिंकण्याची इच्छा व्यक्त केली होती. आमची ही नवी पिढी, नवयुग सुद्धा ह्या संपूर्ण जगावर शक्ती गाजवणार आहे, सत्ता गाजवणार आहे. उत्क्रांती म्हणजे नवा बदल, उत्क्रांती म्हणजे नवनिर्मिती.
आणि ही नवनिर्मिती ह्या शेतामधून होत असते, या उद्योगामधून होत असते. आणि शेतामधून आणि उद्योगामधून जेव्हा ही नवनिर्मिती होत असते, तेव्हाच ह्या ठिकाणी संपूर्ण जगावर या आपल्या देशाची सत्ता असेल अशा प्रकारची निर्मिती या देशामधून व्हावी ही अपेक्षा कवी ह्या ठिकाणी करत आहे. ललकारणे, ललकारी घुमवणे, ललकार घुमवणे म्हणजेच ह्या ठिकाणी काय, तर साद घालणे, आवाज देणे. अशा प्रकारे ह्या देशामधून अनेक घटकांची निर्मिती होईल. शेतामधून प्रचंड पीक पिकेल, कारखान्यांमधून अनेक वस्तूंची निर्मिती होईल आणि एकमेव फक्त या आणि याच देशाची सत्ता ह्या संपूर्ण जगावर असेल ही जाणीव ह्या ठिकाणी कवी आपल्याला करून देत आहे. हा बदल या ठिकाणी होऊ शकेल अशा ह्या सुंदर अशा शब्दांची रचना करून कवी श्रमशक्ती ह्या सामासिक शब्दाचा उपयोग करून ललकारणे म्हणजेच वीररसाचा या ठिकाणी वापर करून सुंदर अशा प्रकारचं काव्य ह्या ठिकाणी निर्माण करतो. बोलते, डोलते, चालते ह्या तेची पुनरावृत्तीतून यमक अलंकाराची सुंदर अशी रचना कवीने ह्या ठिकाणी केलेली आहे. शेतीमध्ये काम करणारा शेतकरी आणि कारखान्यामध्ये काम करणारा कामगार, त्याचबरोबर पुढे विविध सेवांमध्ये काम करणारे इतर घटक, हजार आम्ही एकी बळकट, सर्वांचे हो एकच मनगट, शक्तीची ही झडते नौबत, घराघरातून जन्म घेत असे तेच नवा अवतार. शेतकरी, कामगार आणि त्याचबरोबर विविध अशा प्रकारच्या सेवा देणारे हे विविध घटक, अशा सगळ्यांचं एकी जेव्हा निर्माण होते, ऐक्य जेव्हा निर्माण होतं, तेव्हा त्यांच्या बाहूमध्ये एक शक्ती प्राप्त होते. मुलांनो, एक लक्षामध्ये घ्या की एक एक जेव्हा असतं तेव्हा ती शक्ती नसते. सर्वांचे बाहू जेव्हा एकत्र येतात तेव्हा एकीच मनगट, एकीची ताकद निर्माण होत असते. आणि अशी ही सगळ्यांची मनगट जेव्हा एकत्र येतील, मनगट एकत्र येणे म्हणजे ऐक्याने काम करणे. मग शेतामध्ये काम करणारा शेतकरी, कारखान्यामध्ये काम करणारा कामगार आणि आमच्या देशामध्ये विविध ठिकाणी काम करणारा आमचा प्रत्येक कर्मचारी, मग तो सामाजिक क्षेत्रातला असेल, शैक्षणिक क्षेत्रातला असेल, सांस्कृतिक क्षेत्रातला असेल, आर्थिक क्षेत्रातला, कुठल्याही क्षेत्रातला असू द्या, हे जेव्हा एकत्रित येऊन काम करतात तेव्हा ह्या देशाची नवी पिढी घडत असते, नवा देश घडत असतो आणि ह्या नव्या पिढीचं स्वप्न त्या ठिकाणी साकार होत असतं. या संस्कृती जर आपण पाहिली तर अनेक वर्षापासून अनेक धर्माचे, अनेक जातीचे, नवे विविधतेने नटलेला हा जो देश आहे, विविध सण ह्या ठिकाणी साजरे होतात, विविध उत्सव ह्या ठिकाणी साजरे होतात, परंतु ह्या सगळ्यांमध्ये जे ऐक्य आहे ते ऐक्य ह्या देशामध्ये पाहायला मिळतं, की जे ऐक्य कुठल्याही देशामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही. अशी ही नवी पिढी जेव्हा एकत्र येते, त्यांचं एकत्र बाहू जेव्हा निर्माण होतात तेव्हा शक्ती निर्माण होते. आणि नुसती शक्ती निर्माण होत नाही तर शक्तीची नौबत झडते. अनेक बाहू, अनेक मनगट जेव्हा एकत्र होतात तेव्हा एक ताकद निर्माण होत असते, त्यांना बळकटपणा प्राप्त होत असतो. आणि मग तो बळकटपणा प्राप्त झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचं संकट असू द्या, कुठल्याही प्रकारची समस्या असू द्या, ती समस्या अगदी सहजगत्या दूर होत असते. आणि यासाठी आपल्याला हवी असते ती म्हणजे एकी, ऐक्य. आणि ते ऐक्य ह्या ठिकाणी कवी अपेक्षित करत आहे. घराघरातून जन्म घेत असे नवा अवतार, आणि तो नवा अवतार जो आहे तो फक्त नवा अवतार नाही तर तो प्रकाशमय अवतार आहे. तेज म्हणजे प्रकाश, प्रकाशाला पुढे घेऊन तो अवतार निर्माण होणार आहे. असा हा नवा अवतार जो आहे तो कसा असणार आहे, तो शक्तिशाली असणार आहे, बलशाली असणार आहे. पण हे केव्हा घडेल, जेव्हा शेतामधून शेतकरी धनधान्य पिकविल आणि त्या धनधान्याने परिपूर्ण अशा प्रकारचा सामर्थ्य निर्माण होईल, ते धान्य भरपूर प्रमाणामध्ये असेल, सर्वांची भूक भागवली जाईल,
कारखान्यामधून काम करणारा कामगार जेव्हा विविध प्रकारच्या आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधा निर्माण करील, विविध प्रकारची औषधं निर्माण करील, तेव्हा ह्या ठिकाणी तेजोमय असा प्रकाश निर्माण करणारा तो तेजोमय, तेव्हा तो खऱ्या अर्थाने तो नवा अवतार असेल. आणि तोच नवा अवतार ह्या पिढीचे नवे अशा प्रकारचं स्वप्न साकार करेल. प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही जेव्हा प्रामाणिकपणे काम करू, तेव्हा ही नवी पिढी आणि नवयुग या ठिकाणी घडत असेल. या विश्वाची विभव संपदा जपू वाढवू आम्ही लाखदा, हस्त शुभंकर हवा एकदा, भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार. कवी म्हणतो की असे हजार बाहू जेव्हा एकत्र येतील, तेव्हा ह्या संपूर्ण विश्वाच्या संपत्तीवर आमचा अधिकार असेल. आम्ही सत्ता गाजवू. परंतु ही सत्ता गाजवत असताना कवी कर्तव्याचीही जाणीव करून देतो, हे आम्ही विसरता कामा नये. मग ही जी संपदा आहे, ही जी संपत्ती आहे, ती संपत्ती म्हणजे फक्त कुठली एक नाहीये, तर संपूर्ण विश्वामध्ये असणारे हे महासागर असतील, संपूर्ण विश्वावर भरून राहिलेली ही जंगलाची संपदा असेल, संपत्ती असेल, ही सगळी जपणं हे आमच्या हातामध्ये असेल. इथं आमचा हात म्हणजे इथं फक्त कवी आपल्या स्वतःपुरतं म्हणत नाहीये, तर मीची सुरुवात जेव्हा होते तेव्हा ती विश्वापर्यंत नेत असते. आणि अहम ब्रह्मास्मी असं म्हटल्यानंतर कवी ह्या ठिकाणी हे विश्वाची माझे घर असं म्हणून या विश्वाला फक्त सत्ता गाजवणे म्हणजे इतरांना गुलाम करणे असं नाहीये, तर ही जी पृथ्वी आहे, हे जे विश्व आहे, हे विश्व जपणं. आणि हे विश्व केव्हा जपलं जाईल, हे असे बळकट बाहू जेव्हा निर्माण होतील, तेव्हा ह्या पर्यावरणाचं संरक्षण मला करायचे. आणि ह्या पर्यावरणाचं संरक्षण जेव्हा होईल, तेव्हा ह्या पृथ्वीचं संरक्षण होईल. आणि ह्या पृथ्वीचं संरक्षण करण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी मला कराव्या लागतील त्या मी करेल. मग हे संरक्षण, हे विश्वाचं संरक्षण, ह्या देशाचं संरक्षण, ह्या विश्वाची संपत्ती, ह्या देशाची संपत्ती मला लाखदा जपायची आहे. आणि फक्त जपायची नाहीये, तर त्याच्यामध्ये मला वाढ करायची आहे. ही जाणीव कवी आपल्याला जेव्हा करून देतो, तेव्हा कवी ह्या ठिकाणी म्हणतो की ही संपत्ती आणि हे विश्व जपण्यासाठी मला हस्त शुभंकर हवा एकदा. हस्त म्हणजे हात, शुभंकर म्हणजे पवित्र हात, शुभदायी अशा प्रकारचा हात मला हवा आहे. कवीला अपेक्षित आहे म्हणजेच काय, कवी विद्यार्थी मित्र हो तुमच्याकडे अपेक्षेने पाहत आहे. आणि असा हा शुभदायी हात, प्रेरणादायी हात कवीला ह्या ठिकाणी निर्माण करून द्यायचा आहे. आणि तो तुमचा प्रत्येकाचा असणार आहे. तो जेव्हा प्राप्त होईल, ते जेव्हा तुम्ही कवीला द्याल, तेव्हा या देशाचं भविष्य उज्ज्वल असणार आहे. ही जाणीव ह्या ठिकाणी कवी करून देतो. असे सगळे जेव्हा एकजुटीने एकत्र येतील, जातीभेद विसरतील, धर्मभेद विसरतील, श्रेष्ठ कनिष्ठ भेद विसरतील आणि सगळेजण एकत्र येतील, त्यावेळेस खऱ्या अर्थाने ही भूमी पवित्र होईल. आणि खऱ्या अर्थाने ह्या नव्या पिढीचं आणि नव्या युगाचं स्वप्न आम्ही या साकार करू. आणि हे जेव्हा साकार करू, तेव्हा संपूर्ण विश्व ह्या देशाचा जय जयकार केल्याखेरीज राहणार नाही. करूया जय जयकार म्हणजे फक्त आम्ही जय जयकार करणार नाही, तर हे संपूर्ण विश्व ह्या देशाचा जय जयकार करील. आणि हे प्राचीन इतिहास आपल्याला सांगतो की अखंड ह्या भूमीवर फक्त आणि फक्त ह्या देशाचंच वर्चस्व होतं, ते पुन्हा एकदा निर्माण करायचे. आणि हेच भविष्य, हेच स्वप्न ह्या ठिकाणी साकार करायचं आहे. ही जाणीव कवी आपल्याला ह्या ठिकाणी करून देत आहे. त्यासाठी पुन्हा एकदा आम्हाला एकत्र यायचे आणि ही संकट, ह्या समस्या आम्हाला दूर करायच्या. विश्वाची ही संकल्पना, विभव संपदा, हस्तशुभंकर, उज्ज्वल भविष्य, अशा सुंदर अशा संकल्पना कवी या कवितेमधून जेव्हा व्यक्त करतो, सांगतो, तेव्हा ह्या कवितेला, ह्या काव्याला सौंदर्य प्राप्त होत. संपदा, लाखदा, एकदा अशा दाच्या ह्या अक्षराच्या पुनरावृत्तीने कवितेला लय प्राप्त होतो आणि यमक अलंकाराची निर्मिती होते. विद्यार्थी मित्र, हा भावार्थ जेव्हा आपण पुढे घेऊन जातो,
तेव्हा कवितेमध्ये भरून राहिलेलं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य आपल्याला पाहायचं असतं. हे सौंदर्य पाहत असताना आपल्याला ह्या कवितेला यमक अलंकारातून प्राप्त झालेली लय, कवीने सुंदर अशा शब्दांची जी निवड केलेली आहे त्या शब्दांच्या निवडीमधून काव्याला सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. फक्त शब्दांची योग्य निवड केलेली नाहीये, तर शब्दांचा योग्य क्रमही लावलेला आहे. त्याचबरोबर कवितेचा सुंदर अशा प्रकारचा आशय ह्या ठिकाणी घेतलेला आहे. काय आहे कवितेचा आशय? काव्य सौंदर्य सांगत असताना आपल्याला ह्या ठिकाणी पाहिजे, कवितेचा आशय जेव्हा आपण पाहतो तेव्हा देशभक्ती, राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता एवढंच नव्हे तर संपूर्ण मूल्य, म्हणजे जी 10 मूल्य आपल्याला ह्या ठिकाणी सांगितलेली आहे ती 10ही मूल्य ह्या कवितेला लागू होतात अशा प्रकारचा सुंदर आशय या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे श्रमप्रतिष्ठा घेतलेली आहे. एकी जेव्हा कवी सांगतो, राष्ट्रीय ऐक्य जेव्हा सांगतो, तेव्हा समानतेचा संदेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. ऐक्याचा संदेश जेव्हा येतो तेव्हा सर्व धर्म सहिष्णुतेची जाणीव कवी आपल्याला या ठिकाणी करून देतो. आणि एवढंच नव्हे तर बळकट बाहू आणि त्याचबरोबर ही यंत्र जेव्हा डोलतात तेव्हा विज्ञानाचा मंत्र आपल्याला कवी ह्या ठिकाणी सांगतो, तेव्हा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनही जोपासायला सांगतो. कारण कारखान्यामध्ये निर्माण होणारी जी यंत्र जेव्हा काम करत असतात तेव्हा ती यंत्रांची विज्ञानातून निर्मिती झालेली आहे याची सहज आपल्याला जाणीव होते आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन त्या ठिकाणी स्पष्ट होतो. असा हा कवितेचा आशय कवीने त्या ठिकाणी घेतलेला आहे. राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा आशय. आशयाच्या अनुषंगाने कवीने केलेली कल्पना जी आहे ती कल्पना काय आहे, तर शेतामध्ये काम करणारा शेतकरी, कारखान्यामध्ये काम करणारा कामगार आणि सृष्टीचा हा वसा घेऊन कवी ही कल्पना पुढे नेत असतो. विविध अलंकाराची योजना, विविध अलंकाराची योजना म्हणजे काय? अक्षरांची पुनरावृत्ती आहे त्यामुळे यमक अलंकार आहे. श्रावण हसतो फुलामुलात, म्हणजे ती जी उपमा दिलेली आहे तो उपमा अलंकार आणि श्रावण हसतो म्हटल्यानंतर चेतन गुणोक्ती अलंकार. आणि पुढे आपण जेव्हा पाहतो शक्तीची ही झडते नौबत, ह्या सुंदर अशा काव्यपंक्तीतून वीररसाची निर्मिती होते. अशा विविधतेतून काव्य सौंदर्य निर्माण होत असत. काव्य सौंदर्यामध्ये अर्थ सौंदर्य, विचार सौंदर्य, भाव सौंदर्य हे आपण जेव्हा पाहतो तेव्हा पहा पुन्हा एकदा आपल्याला त्या गोष्टींची कल्पना येते. कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे? कवी आपल्याला ऐक्याची भावना जोपासायला सांगत आहे आणि त्या ऐक्याच्या भावनेमधूनच हे नव्या पिढीचे स्वप्न साकार होणार आहे. मग हे ऐक्य कशामध्ये? तर विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक घटकामध्ये ऐक्य असलं पाहिजे. विविध देश, धर्म आणि विविध जाती यांच्यामध्ये ऐक्य असलं पाहिजे. आमच्या विविधता जी सणांची आहे, संस्कृतीची आहे, त्या विविधतेचं ऐक्य झालं पाहिजे, ही मध्यवर्ती कल्पना आहे. आणि आशयाला पुढे नेणारा विषय, हा जो आशय आहे तोच आशय आणि विषय काय आहे तर देशाचं उज्ज्वल भविष्याचं स्वप्न साकार करणे हा कवितेचा विषय आहे. तो विषय संपूर्ण आशयाला पुढे घेऊन जातो, ही संकल्पना ह्या ठिकाणी कवी स्पष्ट करतो. त्याचबरोबर विचार सौंदर्य, विचार सौंदर्य ह्या ठिकाणी खरं पाहिलं तर हे भक्तिगीत म्हणजे देशभक्तीपर गीत आहे. देशभक्तीपर गीत म्हटलं की भावगीत येतं आणि भावगीतामध्ये विचार असा फारसा येत नाही, पण तरी सुद्धा ह्या ठिकाणी देशभक्तीचा विचार कवी ह्या ठिकाणी सांगत आहे. ऐक्याचा संदेश जेव्हा ह्या ठिकाणी कवी देतो, राष्ट्रीय ऐक्याचा, राष्ट्रीय एकात्मतेचा, तेव्हा तो विचार आणि तो संदेश घेऊन पुढे जेव्हा जातो त्यावेळेस आपल्या देशातल्या विविध समस्या आल्या पाहिजेत आणि त्या समस्या, मग त्या सामाजिक समस्या असो, आर्थिक समस्या असो किंवा अगदी नैसर्गिक समस्या असो, अस्मानी असो किंवा सुलतानी असो, या समस्यांना दूर करणं हा आपला प्रत्येकाचं कर्तव्य आहे. हा विचार कवी अप्रत्यक्षरित्या आपल्याला सांगत असतो आणि तो विचार घेऊन सर्व समावेशक आणि नेहमीपेक्षा वेगळा विचार या ठिकाणी काय सांगितलाय तो म्हणजे शेवटच्या कडव्यामध्ये
की ह्या विश्वाची विभव संपदा, शब्दांचं दोन्ही शब्दांचे अर्थ पहा. संपदा म्हणजे प्राप्त करणे, संपादन करणे, आणि विभव म्हणजे कधीही नष्ट होणारी अशी संपत्ती, ऐश्वर्य. हा वेगळा विचार. या देशाची संपत्ती कधीही नष्ट होणारी अशा प्रकारची, कधीही नष्ट न होणारी अशी आहे. कारण या देशाला संपन्न अशा प्रकारचा इतिहास लाभलेला आहे, संपन्न अशा प्रकारची भूमी लाभलेली आहे आणि ती कधीही नष्ट न होणारी आहे, असा हा सुंदर विचार कवी ह्या ठिकाणी सांगतो. अनुभवांचा अंतर्मुख होऊन केलेला विचार, ही संकल्पना आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट करायची. त्या ठिकाणी मग तो अनुभव काय आहे कवीचा, तर कवीच्या समोर हा देश म्हटल्यानंतर प्राचीन इतिहास येतो. हा देश म्हटल्यानंतर शेतामध्ये काम करणारा शेतकरी येतो. हा देश म्हटल्यानंतर कारखान्यामध्ये काम करणारा कामगार येतो. ह्या सगळ्यांचा एकत्रितरित्या कवी विचार जेव्हा करतो, तेव्हा विविध ठिकाणे सेवा देणारे, मग हिमालयाच्या त्या सीमेवर त्या सीमांचं संरक्षण करणारा तो सैनिक असेल, डॉक्टर असेल, त्याचबरोबर आज आपण पाहतो की अंतर्गत याच्यामध्ये संरक्षण करणारा पोलीस कर्मचारी असेल. ह्या सगळ्यांचा विचार कवीने ह्या कवितेमध्ये केलेला आहे आणि ह्या सगळ्यांचा एकीच बाहू जो आहे ते बळकट बाहू त्या ठिकाणी निर्माण होतात, असं विचार सौंदर्य कवी ह्या ठिकाणी निर्माण करतो. हा विचार आपल्याला ह्या ठिकाणी व्यक्त करता आला पाहिजे. त्याचबरोबर भावसौंदर्य, भावसौंदर्याने तर परिपूर्ण अशा प्रकारची ही कविता आहे. भावनांचा आविष्कार, कवीच्या मनामध्ये निर्माण झालेल्या देशाबद्दलच्या भावना, देशाच्या ऐक्याबद्दलच्या भावना, देशाच्या उज्ज्वल भविष्याबद्दलच्या भावना, ह्या भावनांचा आविष्कार कवीने विविध शब्दांतून केलेला आहे आणि ते विविध शब्द याआधीच आपण पाहिलेले आहे. भावसौंदर्य सांगत असताना त्या काव्यामध्ये आलेले संवेदनशीलता निर्माण करणारे शब्द आपल्याला लक्षात घेतले पाहिजे. मग संवेदनशीलता निर्माण करणारे कोणकोणते शब्द ह्या ठिकाणी आलेले आहेत, तर ते आपण जेव्हा पाहतो तेव्हा फुला मुलांतून हसतो श्रावण, त्याचबरोबर शेतामधूनही पिकवू मोती. आता तुम्ही म्हणाल की यामधून कशा प्रकारची संवेदनशीलता निर्माण होते, तर हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे की याआधी मी जे तुम्हाला सांगितलं की समुद्रामध्ये असणाऱ्या शिंपल्यामध्ये पावसाचा थेंब पडतो आणि मोती निर्माण होतो, तेव्हा तशाच प्रकारे शेतामध्ये काम करणारा जो शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याच्या घामाचे थेंब जेव्हा शेतामध्ये पडतात आणि त्याच्यातून जेव्हा ते धान्य निर्माण होतं, तेव्हा ते धान्य त्या मोत्या इतकंच किमती असतं. आणि म्हणून कवीने ह्या ठिकाणी त्या धान्याला मोत्याची उपमा दिलेली आहे. एक लक्षामध्ये घ्या की मोत्यापासून विविध दागिने तयार केले जातात आणि त्या दागिन्यांमधून स्त्रियांचं जसं सौंदर्य वाढतं, तशाच प्रकारे ह्या पृथ्वी मातेचं, ह्या भूमीचं सौंदर्य त्या डोलणाऱ्या पिकांमधून वाढत असतं. आणि म्हणून शेतकऱ्याच्या कष्टाची जाणीव आपल्याला असली पाहिजे, ती संवेदनशीलता कवीने ह्या कवितेतून सांगितली आहे. भावना निर्माण जागृतीसाठी अंतर्मुख करणारे हे विचार तर आपल्याला ठाई ठाई दिसतात. हजार आम्ही एकी बळकट, सर्वांचे हो एकच मनगट, शक्तीची ही झडते नौबत. या कडव्यामधून त्या भावना आपल्याला समजतात की हिमालयाच्या त्या सीमांचं संरक्षण करणारा जो सैनिक त्या ठिकाणी त्या बर्फामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, तेव्हा हा त्याच्याबद्दलच्या ज्या भावना आहेत त्या भावना आपल्याला समजल्या पाहिजेत आणि त्या ह्या ठिकाणी कवी सांग. 24 तास हॉस्पिटलमध्ये, दवाखान्यामध्ये रुग्णांची सेवा करणारा जो डॉक्टर आहे, त्या डॉक्टरच्या कष्टाच्या बद्दलच्या भावना आपल्याला ज्ञात झाल्या पाहिजेत. अशा प्रकारचं वैविध्य निर्माण करणारं भावसौंदर्य या कवितेतून कवी प्रकट करत असतो. थोडस स्वाध्यायाकडे आपण जाऊया. नेक्स्ट स्वाध्याय जेव्हा आपण पाहतो या कवितेमधले की प्रश्न क्रमांक 2,
याच्यामध्ये असणारे जे 6 प्रश्न आहे की पैकी आपल्याला 4 विचारले जातात. कवीचे नाव आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. प्रस्तुत कवितेचा विषय म्हणजे देशाचे उज्ज्वल भविष्याचे स्वप्न आणि प्रत्येक घटकाचे त्याच्यातून असणारं योगदान हा कवितेचा विषय आहे. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश काय आहे? तर शेती, उद्योग अशा प्रत्येक क्षेत्रातील घटकाने एकजुटीने श्रम केले तर या देशाचे भविष्य उज्ज्वल होऊन नव्या पिढीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल. हा संदेश या कवितेमधून आपल्याला मिळतो आणि याचं सविस्तर चर्चा आपण यामध्ये केलेली आहे. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे हा स्वाध्याय जो आपण पाहतो तेव्हा यामध्ये उत्तर लिहिताना पहिला परिच्छेद जो आहे तो पहिला परिच्छेद कवितेचे नाव, कवीचे नाव आणि त्या कवितेचा विषय आणि मग दुसऱ्या परिच्छेदामध्ये आपण ही आवडण्याची व न आवडण्याची कारणं सांगायची. आता खरं पाहिलं तर या कवितेमधून मिळणारा संदेश काय आहे, कवीने शब्दांची योग्य निवड कशी केली आहे, कोणकोणते अलंकार आले आहे, हे संपूर्ण विषय काय आहे हे संपूर्ण सांगून खरं पाहिलं तर ही कविता न आवडण्याची कारणं अशी कुठं दिसतच नाही. काव्याला आवश्यक असणारे सगळे घटक ह्या ठिकाणी आलेले आहेत. हे जेव्हा तुम्ही उलगडून सांगाल तेव्हा परीक्षकाला त्या ठिकाणी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क द्यावेच लागतील. आणि याआधीच मी तुम्हाला सांगितलं की सामासिक शब्दांचा योग्य वापर कवीने केलेला आहे. उपमा, यमक, चेतन गुणोक्ती, रूपक अशा विविध अलंकारांनी ही कविता सजलेली आहे. वीररसाने परिपूर्ण असणारे असं हे काव्य आहे. आणि मग का नाही आवडणार हे काव्य? म्हणूनच हे काव्य आपल्याला आवडल्याखेरीज राहणार नाही. म्हणजेच आता मी म्हणते की आपल्याला आवडल्याखेरीज राहणार नाही, परंतु तुमच्या लेखनामध्ये मात्र दुसऱ्या परिच्छेदामध्ये सुंदर असा संदेश, सुंदर असा विषय कवीने विविध शब्दांचा वापर करून मांडलेला आहे. त्याचबरोबर यमक, उपमा, चेतन गुणोक्ती, रूपक ह्या अलंकाराने हे काव्य सजवलेलं आहे. वीर रसांनी आमच्या मनामध्ये देशभक्तीची जागृती करणारं असं हे काव्य आहे आणि म्हणून मला ही कविता आवडलेली आहे. आता या ठिकाणी मी म्हणते म्हणून तुम्ही म्हटलं पाहिजे असं नाही. तर हे आजमावून पहा की हे सगळं वर्णन, संपूर्ण वर्णन या कवितेमध्ये आलेलं आहे का? आणि तेच कारण कविता आवडण्याची या ठिकाणी आहे. 5वा प्रश्न जो असतो तो काव्यपंक्तीचा सरळ अर्थ. आणि मला वाटतं आपण प्रत्येक कडव्याचा तसा विचार केलेला आहे. फुला मुलातून हसतो श्रावण मातीचे हो मंगल तनमन. या प्रत्येक कडव्याचा विचार ह्या ठिकाणी मांडायचा आहे. त्याचबरोबर कवितेतील शब्दांचा अर्थ. या ठिकाणी कोणतेही 4 शब्द तुम्हाला दिले जातील त्याचे अर्थ द्यायचे. उदाहरणार्थ पहा, असे अनेक शब्द आलेले आहेत. मी फक्त इथं तुम्हाला उदाहरणादाखल हे शब्द घेतलेले आहेत. चक्र, चाक, तेज, प्रकाश, हस्त, हात, अवतार, रूप, बळकट म्हणजे मजबूती, विभव असे शब्द तुम्हाला दिले जातात. त्यापैकी कोणतेही 4 शब्दांचे अर्थ तुम्हाला सांगायचे असतात. असे हे स्वाध्याय. आणि त्याचबरोबर आकलनासाठी ज्या कृती विचारल्या जातात त्या कृती विचारल्या जेव्हा जातात तेव्हा त्या ठिकाणी आपण पुस्तकातले फक्त शब्द घ्यायचे नाही, तर त्या शब्दांचे अर्थ घेऊन जेव्हा तुम्ही उत्तर लिहाल. उदाहरणार्थ पहा, त्या ठिकाणी उत्क्रांतीचा ललकार घुमवणारे घटक कोणते, असं जेव्हा आकलनात्मक कृती असेल तेव्हा कवितेतला जशाच्या तसा शब्द न उचलता तुम्ही जर पुढे गेलात, अगदी त्याचा अर्थ त्या ठिकाणी जर लिहिला तर पूर्ण मार्क तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. अशा विविधतेने निर्माण झालेलं हे काव्य आहे. मला ह्या कवितेचं हे 16वं पुष्प गुंफण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचे खूप खूप आभार मानते आणि या ठिकाणी थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. 16व्या पाठाचे 16वे पुष्प कवितेचे विविधांगी अंतरंग ऐकल्याने झाला आम्हास अतीव हर्ष. खरंच
जितक्या सुंदर शब्दात कवीने कविता शब्दबद्ध केलीये तेवढ्याच सुंदर पद्धतीने व सोप्या भाषेत आपण आमच्या समोर ही कविता कवितेचा अर्थ उलगडून सांगितला. आपण कुसुमाग्रजांचे मानसपुत्र अशी कवींची नव्याने आम्हाला ओळख करून दिली. देशभक्तीने परिपूर्ण अशी ही कविता, राष्ट्रभक्ती व राष्ट्रीय एकात्मता हा या कवितेचा गाभा आहे हे आपण विद्यार्थ्यास समजावले. हसणारा श्रावण, चैतन्याचे सुदर्शन चक्र, शेतामधून पिकवू मोती या संकल्पना फार सुंदररित्या स्पष्ट केल्या. कृषी संस्कृती, श्रमाचे महत्व, एकजुटीचे सामर्थ्य ही मूल्ये मुलांच्या मनात आपण लीलया रुजवलीत असे म्हणावेसे वाटते. प्रयत्नांना विज्ञानाची जोड दिली तर देशाची प्रगती संभवते व ही प्रगती साधताना एकीचं बळ आवश्यक असतं हा विचार अतिशय सुंदर पद्धतीने आपण मांडला. कवितेचा भावार्थ, काव्य सौंदर्य व अर्थ सौंदर्य अतिशय सुंदर पद्धतीने व विस्तृत विवेचनाद्वारे आपण स्पष्ट केलं. कवितेवर आधारित विविध कृतींची पण विस्तृत चर्चा केली. थोडक्यात उत्तम पिढी घडवण्यासाठी आवश्यक ती जीवनमूल्ये कवितेच्या माध्यमातून मुलांच्या मनात रुजवण्याचा आपला प्रयत्न नक्कीच यशस्वी होईल व तेव्हाच कवीला अपेक्षित असे स्वपासून विश्व कल्याणाची संकल्पना हे कवीचे हे स्वप्न पूर्णत्वास येईल व कवितेचे शीर्षक सार्थ ठरेल असं माझं प्रांजळ मत आहे. जे जे आपणास ठावे ते ते दुसऱ्यांसी द्यावे, शहाणे करून सोडावे सकळ जन या संत वचनानुसार या उपक्रमाअंतर्गत गेल्या 15 दिवसांपासून अनेक विद्वद्वरांची मांदियाळी येथे जमते आहे. त्यामुळे आमच्यासारख्या ज्ञानपिपासू शिक्षकांना व विद्यार्थ्यांना पाठ रोचक पद्धतीने कसा शिकवावा, यातील मूल्ये विद्यार्थ्यांसमोर कशी उलगडावी याविषयीची अमूल्य अशी माहिती प्राप्त होते आहे. प्रत्येक पाठाचे विविध पैलू लक्षात येत आहेत, प्रत्येकाची खास शैली. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवत असलेला पाठ किंवा कविता याकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोनच लाभत आहे. याविषयी अत्यंत मोलाचं मार्गदर्शन सर्वांकडून लाभत आहे. आजच्या वक्त्यांचे पुनश्च आभार.